प्रिव्हियस लेक्चरला आपण ट्रान्सफॉर्मरचं ईएमएफ इक्वेशन पाहिलेलं होतं. आज आपण पाहणार आहोत ट्रान्सफॉर्मेशन रेशो. जनरली हा रिप्रेझेंट केला जातो कॅपिटल के ने. पुन्हा एकदा आपण सुरू करू डायरेक्ट. व्होल्टेज ट्रान्सफॉर्मेशन रेशो जनरली रिप्रेझेंट केला जातो के ने. प्रिव्हियस लेक्चरला आपण पाहिलं होतं की ईएमएफ इक्वेशन सर्वांना माहिती आहे की जो काय आपण म्हणूया प्रायमरी वाइंडिंगचा ईएमएफ आहे E1. याचं इक्वेशन आहे 4.44 हाय एम म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फ्लक्स इन द कोर इनटू फ्रिक्वेन्सी इनटू नंबर ऑफ टर्न्स प्रायमरी टर्न्स N1. E2 ची व्हॅल्यू सेम, फक्त या ठिकाणी काय डिफरन्स येईल, N2 चेंज होईल कारण हा सेकंडरी वाइंडिंगचा ईएमएफ आहे. ओके, म्हणजेच आपल्याला E1 म्हणजे प्रायमरी वाइंडिंगचा ईएमएफ आणि E2 म्हणजे सेकंडरी वाइंडिंगचा ईएमएफ हे इक्वेशन माहित झालेले आहेत. आता इक्वेशन वन थोडस रिअरेंज करूया आपण. जो काय N1 आहे तो आपण काय केला, लेफ्ट मिळालेला आहे. सिमिलरला काय मिळालेलं आहे, N2 इज इक्वल टू 4.44 हाय एम एफ आणि राईट साइड कॉमन त्याची कॉमन व्हॅल्यू आपल्याला 0.44 एफ मिळालेली आहे. म्हणजे आपण इक्वेशन घेतलेले आहेत E1 आणि E2. तर आपली टर्म क्लिअर राईट साइड इक्वेशन काय झालेले आहे, इक्वल झालेले आहे. दॅट मला हे क्लिअर झालेलं आहे की E1 N1 म्हणजे ईएमएफ टर्न, E2 आपला ईएमएफ पर टर्न म्हणजे ईएमएफ पर टर्न आहे. ईएमएफ बोथ. आता इक्वेशन 5 जे आहे म्हणजे हे इक्वेशन ते आपण रिअरेंज करूया. E2 आपण इज इक्वल टू N1 गेले म्हणजे त्याला जो आहे हा घेतलेला आहे आणि ह्या ठिकाणचा जो N2 आहे तो इथे घेतलेला आहे. पहा म्हणजे E2 आपण E1 इज इक्वल टू N2 आपण N1. म्हणजे काय केलंय, एक डिनॉमिनेटर न्यूमरेटर डिनॉमिनेटरला घेतलेला आहे. म्हणजे या ठिकाणी मिळाले N2 आपण N1 इक्वल टू के जो आहे म्हणजे और व्होल्टेज ट्रान्सफॉर्मेशन रेशो. ओके, आता ह्या ठिकाणी पहा, इफ N2 म्हणजे काय, नंबर ऑफ सेकंडरी वाइंडिंग टर्न आणि N1 काय आहे, नंबर ऑफ प्रायमरी वाइंडिंग टर्न. म्हणजे इफ N2 इज ग्रेटर दॅन N1 म्हणजे नंबर ऑफ सेकंडरी वाइंडिंगच्या टर्न्स या प्रायमरी वाइंडिंग टर्न पेक्षा जास्त असतील, किंवा E2 म्हणजे काय, सेकंडरी वाइंडिंगचा ईएमएफ, और E1 म्हणजे काय, प्रायमरी वाइंडिंगचा ईएमएफ. म्हणजे E2 इज ग्रेटर दॅन E1 म्हणजे सेकंडरी वाइंडिंगचा ईएमएफ हा प्रायमरी वाइंडिंगच्या ईएमएफ पेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस काय होते, के ची व्हॅल्यू आपल्याला मिळते किती, ग्रेटर दॅन 1 मिळते. म्हणजे ह्या ठिकाणी सर्वांनी लक्ष द्या की ज्यावेळेस के ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 येते त्यावेळेस काय होतो, आपल्याला ट्रान्सफॉर्मरला आपण काय म्हणतो, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतो. ओके, आता हे आपण प्रॅक्टिकली फिजिबल आहे ते पाहणार आहोत आपण सगळेजण. इफ N2 इज लेस दॅन N1 म्हणजे आता नंबर ऑफ सेकंडरी वाइंडिंगच्या टर्न्स या N1 पेक्षा कमी आहेत, और E2 लेस दॅन E1 म्हणजे सेकंडरी वाइंडिंगचा ईएमएफ हा प्रायमरी पेक्षा काय कमी आहे, देन K इज लेस दॅन 1. such type of transformer is known as or called as a step down transformer. ओके, आता आयडियल ट्रान्सफॉर्मर साठी आपण हे स्टेप अप आणि स्टेप डाऊनचा कन्सेप्ट पहिल्यांदा समजून घेऊया. E2
N2 of N2 N1. सर्वांनी लक्ष द्या केअरफुली. या ठिकाणी आपण स्टेप अप आणि स्टेप डाऊन चा कन्सेप्ट पाहणार आहोत. आता हे वेगळं सांगायला नको. E2 म्हणजे काय आहे, E1 म्हणजे काय आहे सांगायची गरज नाही, तरी पण सांगतो एकदा. E2 म्हणजे काय, सेकंडरी वायंडिंगचा EMF. E1 म्हणजे प्रायमरी वायंडिंगचा EMF. N2 म्हणजे काय, सेकंडरी वायंडिंगचा टर्न्स. N1 म्हणजे प्रायमरी वायंडिंग टर्न्स. आणि K काय आहे, ट्रान्सफॉर्मेशन रेशो. आता ह्या ठिकाणी पहा, इफ N2 ची व्हॅल्यू किती आहे, सपोज आपण म्हणूया नंबर ऑफ टर्न्स किती आहेत, नंबर ऑफ टर्न्स ह्या ठिकाणी आपण म्हणूया 500 म्हणूया. आणि N1 ह्या ठिकाणी आपण म्हणूया 250. तर K ची व्हॅल्यू काय आलेली पहा, K इज इक्वल टू N2 अपॉन N1. आपण व्हॅल्यू प्लेस करू त्या ठिकाणी. N2 किती आहे 500 आणि N1 किती आहे 250. म्हणजे आपल्याला K ची व्हॅल्यू मिळालेली आहे 2. K इज इक्वल टू 2. म्हणजे या ठिकाणी K ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे ग्रेटर दॅन 1 मिळालेली पहा. कारण 2 हा आकडा 1 पेक्षा कसा आहे, मोठा आहे. म्हणजे ह्या टाईपच्या ट्रान्सफॉर्मरला आपण म्हणतो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतो आपण. म्हणजे या ठिकाणी काय होतंय, इनपुट जर तुम्ही 110 व्होल्ट दिलं तर आउटपुट तुम्हाला काय भेटतंय, जास्त मिळते. ओके. आता पुढे आता कॉन्ट्रोवर्सी घेऊ आपण की N2 आपण घेऊया, आता रिव्हर्स करूया. N2 250 घेऊया आणि N1 500 घेऊया. तर आपल्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर समजेल की K ची व्हॅल्यू किती येते. किती सांगा K ची व्हॅल्यू, आता कोण सांगेल? तर पहा या ठिकाणी K ची व्हॅल्यू N2 अपॉन N1 आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला. डायरेक्ट मी व्हॅल्यू टाकतोय 250 अपॉन 500. म्हणजे आपल्याला या ठिकाणी K ची व्हॅल्यू मिळालेली आहे किती आहे, 0.5. म्हणजे K ची जी व्हॅल्यू आहे ती आता लेस दॅन 1 आहे. म्हणजे ह्या ठिकाणी काय होतंय की आपण इनपुट सपोज किती दिले,
210 व्होल्ट दिलंय तर आपल्याला मिळतंय किती मिळते 110 मिळते म्हणजे स्टेप डाऊन. म्हणजे के ची व्हॅल्यू जर कमी झाली 1 पेक्षा तर तो स्टेप डाऊन आणि के ची व्हॅल्यू जर 1 पेक्षा जास्त असेल तर तो स्टेप अप. म्हणजे या ठिकाणी पहा स्टेप डाऊन आणि स्टेप अप म्हणजे सर्वांनी कन्सेप्ट समजून घ्या. आता ह्या ठिकाणी मी नंबर ऑफ टर्न्स प्रायमरीचे जास्त दाखवतोय आणि सेकंडरीचे कमी दाखवतोय पहा. सर्वांनी पाहून घ्या. म्हणजे जर मी ह्या ठिकाणी ह्या टर्न्स किती आहेत N2 250 आहेत पहा. आणि जे काय आहे N1 ते जास्त आहेत म्हणजे किती आहेत या 500 आहेत पहा. म्हणजे ह्या ठिकाणी सपोज मी 220 व्होल्ट जर अप्लाय केलं वैभव बरबडे छान झाला का रे? सॉरी सर चुकून दबला आणि म्हणजे ह्या ठिकाणी जर तुम्ही 220 व्होल्ट जर अप्लाय केलं तर आउटपुटला पहा किती भेटतंय 110 व्होल्ट मिळतंय. म्हणजे नंबर ऑफ टर्न्स कमी झाल्यामुळे काय झालंय की आपल्याला सेकंडरी साईडला व्होल्टेज कमी मिळतंय. म्हणजे या ठिकाणी काय होतंय स्टेप डाऊनचा कन्सेप्ट आपण पाहिलेला आहे आणि याचा रिव्हर्स आता सर्वांना समजला असेलच. जास्त आता इन डिटेल जायला नको. ठीक आहे परत आपण पाहूया. ठीक आहे स्टेप अप कळलं सर्वांना. इनपुट व्होल्टेज आउटपुटला वाढतंय स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ ग्रेटर दॅन 1 ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ लेस दॅन 1 स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. त्या ठिकाणी काय होतंय की आपण जे व्होल्टेज दिलेलं आहे ते डिक्रीज होतंय. आता फॉर आयडियल ट्रान्सफॉर्मर सर्वांना माहिती आहे आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय ज्याच्यामध्ये वाइंडिंगचा रेजिस्टन्स 0 त्याच्यामध्ये लॉसेस 0 म्हणजेच कोरचा जो काय असेल पूर्ण फ्लक्स कॅरी करते. म्हणजेच आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय इनपुट VA इज इक्वल टू आउटपुट VA. आता इनपुट VA म्हणजे काय व्होल्ट एम्पियर म्हणजे इनपुटला जेवढं तुम्ही व्होल्ट एम्पियर दिले तेवढं आउटपुटला मिळते. पण इनपुटचं व्होल्ट एम्पियर काय आहे व्होल्टेज किती इनपुटचं V1 करंट किती आहे I1 आउटपुटचं व्होल्टेज किती आहे V2 आउटपुटचा करंट किती आहे I2. ठीक आहे पुढे पाहूया आपण.
सिम्प्लिफाय केलं आपण हे V2 अपॉन V1 इज इक्वल टू I1 अपॉन I2. म्हणजेच जर बघितलं नो लोड कंडिशन असेल तर E2 इज इक्वल टू V2 आणि E1 इज इक्वल टू V1. म्हणजे आपण पाहतोय आयडियल ट्रान्सफॉर्मर साठी की इनपुट VA म्हणजे इनपुट पॉवर इज इक्वल टू आउटपुट पॉवर. जर प्रॅक्टिकल असेल तर काय येईल, इनपुट पॉवर इज इक्वल टू आउटपुट प्लस लॉसेस येईल. पहा आता आपण पाहतोय आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजेच आपल्याला या ठिकाणी जे काय आहे इनपुट पॉवर ही आपल्याला आउटपुटला मिळणार आहे. इनपुट पॉवर काय आहे V1 इंटू I1, आउटपुट काय आहे V2 इंटू I2. सिम्प्लिफाय केलं रिअरेंज केलं तर V2 अपॉन V1. पहा हा जो काय V1 आहे सर्वांना दिसतोय, हा जो काय V1 आहे हा आता इकडे डिनॉमिनेटर जाईल. पहा म्हणजे V2 अपॉन V1 आलेला आहे. तर ह्या ठिकाणी I1 आणि हा I2 इकडे ह्याच ठिकाणी काय होईल डिवाइड होईल म्हणजे I1 अपॉन I2. पण नो लोड कंडिशन असेल तर E2 इज इक्वल टू V2 नो लोड कंडिशनला आणि E1 इज इक्वल टू V1. आता आपल्याला माहिती आहे के ची व्हॅल्यू काय आहे, आपण पाहिलं होतं के ची व्हॅल्यू इथं E2 अपॉन E1 इज इक्वल टू N2 अपॉन N1. पण नो लोडला काय आहे E2 इज इक्वल टू V2 E1 इज इक्वल टू V1. परत इक्वेशन आपण वाढूया. म्हणजे आपल्याला ओव्हरऑल इक्वेशन असं मिळेल K इज इक्वल टू V2 अपॉन V1 इज इक्वल टू E2 अपॉन E1 इज इक्वल टू, सर्वांना माहिती आहे की आता N2 अपॉन N1 पर येणार या ठिकाणी इज इक्वल टू I1 अपॉन I2. तर सर्वांनी हे लक्षात ठेवायचंय ट्रान्सफॉर्मेशन रेशोचा फॉर्म्युला के चा इन टर्म्स ऑफ 4 आपण लिहिलेले क्वांटिटी घेतलेले आहेत. पहा पहिली आहे V2 अपॉन V1 इज इक्वल टू E2 अपॉन E1 इज इक्वल टू N2 अपॉन N1 इज इक्वल टू I1 अपॉन I2. म्हणजे ह्या दोन क्वांटिटी आणि ह्या वरच्या दोन क्वांटिटी काय केल्या आपण एकत्र केलेल्या आहेत या इथल्या. ठीक आहे. आता हा फेजर डायग्रामचा भाग आहे, थोडासा समजून घ्या सर्वांनी. आवाज येतो सर्वांना? अरे आवाज येतो सर्वांना? हॅलो. येस सर. ठीक आहे, आता आपण फेजर डायग्रामचा पार्ट पाहणार आहोत. सर्वात इम्पॉर्टंट आहे हा, म्हणजेच की सर्वांना माहिती आहे ट्रान्सफॉर्मर ऑन नो लोड. म्हणजे पहा नो लोडला हा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मर दाखवला या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी सर्वांना माहिती आहे की प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग इनपुट व्होल्टेज दिले, आउटपुटला लोड जोडलेला नाही. आता पुढे काय होईल पहा सर्वांनी, की ज्यावेळेस आपण ट्रान्सफॉर्मरला सप्लाय देतो तर त्यावेळेस काय होतं इनपुट करंट I1 आणि इनपुट व्होल्टेज V1 आपण काय करतोय अप्लाय करतोय. आता ह्या ठिकाणी सर्वांना समजण्यासाठी एक गोष्ट असेल, आता लोड नाही तरी पण ट्रान्सफॉर्मर करंट घेतो बरोबर. तर हा करंट काय घेतो तर ते समजून घ्या की पहिली थिअरी पाहून घ्या. व्हेन ट्रान्सफॉर्मर इज ऑपरेटेड ऑन नो लोड प्रायमरी वाइंडिंग ड्रॉज करंट फ्रॉम सप्लाय. प्रायमरी वाइंडिंग सप्लाय करून काय करते करंट ड्रॉ करते. दिस करंट हॅज मेनली टू कॉम्पोनंट. आता हा करंट का ड्रॉ करते तर याचं रिझन सायंटिफिक. तर ह्या करंटचे दोन कॉम्पोनंट असतात.
त्याचं काय आहे, पहिला कंपोनंट आहे आय सी और आय डब्ल्यू, म्हणजे कशासाठी, टू मीट आयर्न लॉसेस इन दी कोर. कारण सर्वांना माहिती आहे की नो लोडला सेकंडरी साइडला ईएमएफ जो काही फ्लक्स आहे तो सेकंडरी वायंडिंगला लिंक होणार आहे, म्हणजे त्या ठिकाणी ईएमएफ इंड्यूस होणार आहे. पण कोरची प्रॉपर्टी आहे की कोर ही फिजिकल मटेरियल पासून बनलेली आहे, तर कोर हा फ्लक्सला कॅरी करताना काहीतरी अपोज करणार आहे. म्हणजेच कोर मध्ये काय होणार आहे, आयर्न लॉसेस, म्हणजेच ते लॉसेस होणार आहेत, म्हणजे टू मीट आयर्न लॉसेस इन दी कोर. आता आयर्न लॉसेस कोणते कोणते आहेत, हिस्टरेसिस अँड एडी करंट लॉसेस. म्हणजे हे लॉसेस कोर मध्ये होतात आणि हे लॉसेस झाल्यामुळे ज्या करंटमुळे होत आहेत तो कंपाऊंड म्हणजे काय, आय सी और आय डब्ल्यू. आणि हा जो काय कंपाऊंड आहे, सप्लाय व्होल्टेज दिल्यात काय होणार आहे की याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर मध्ये लगेच ते लॉसेस स्टार्ट होणार आहेत. म्हणजे नो लोड टू फुल लोड, लक्षात घ्या, नो लोड टू फुल लोड. तुम्ही ट्रान्सफॉर्मर ऑन केला की आयर्न लॉसेस हे कॉन्स्टंट राहणार आहेत. करंट वाढू द्या, लोड वाढू द्या, लोड कमी होऊ द्या, लोड असो किंवा नसो, जे काय कोर लॉसेस आहेत म्हणजे आय सी और आय डब्ल्यू हा फिक्स मध्ये असणार आहे. आणि हा जो काही कंपोनंट आहे हा सप्लाय व्होल्टेज, म्हणजे सप्लाय व्होल्टेज ऑन केल्या स्टार्ट होणार आहे. म्हणजेच आय डब्ल्यू और आय सी इज इक्वल टू काय असणार आहे, आय झिरो कॉस फाय झिरो असणार आहे. म्हणजेच सर्वांना माहिती आहे फेजर डायग्रामचं पहिलं प्रिन्सिपल की कुठलाही फेजर हा नेहमी रेफरन्स ऍक्सिस म्हणजे एक्स ऍक्सिस पासून स्टार्ट होतोय. आता पुढे पाहूया आपण आय एम और आय म्यू, म्हणजेच कोर मॅग्नेटाइज होण्यासाठी, म्हणजेच कोर मध्ये फ्लक्स फ्लो होण्यासाठी जो काय कंपोनंट लागतोय तो म्हणजे मॅग्नेटायझिंग कंपोनंट. म्हणजे टू मॅग्नेटाइज द कोर, मॅग्नेटाइज काय होते, कारण ती इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट झाली पाहिजे, विच एबल टू कॅरी फ्लक्स टुवर्ड द प्रायमरी टू सेकंडरी. म्हणजे ज्यामुळे काय होईल, प्रायमरीचा फ्लक्स हा सेकंडरीकडे काय होईल, कॅरी होईल. म्हणजेच कोर मॅग्नेटाइज झाली पाहिजे. आणि ह्या मॅग्नेटाइज होण्यासाठी जो कंपाऊंड लागतो त्याला मॅग्नेटायझिंग करंट कंपाऊंड म्हणतात. त्याचा फॉर्म्युला आहे आय एम और आय म्यू इज इक्वल टू आय झिरो साइन फाय झिरो. ठीक आहे. म्हणजेच आता जर बघितलं आपण आय झिरो जर हा नो लोड करंट असेल म्हणजे हा दोन्हींची सम आहे, कसली आय एम आय म्यू ची आणि आय डब्ल्यू आय सी ची आहे. म्हणजे आय झिरो इज इक्वल टू आय म्यू स्क्वेअर प्लस आय डब्ल्यू स्क्वेअर. तुम्ही या ठिकाणी आय एम स्क्वेअर प्लस आय सी स्क्वेअर सुद्धा म्हणू शकता. म्हणजे फ्रॉम नो लोड इट इज क्लिअर दॅट, म्हणजे नो लोड करंट पासून क्लिअर दॅट की आय झिरो हा काय नो लोड प्रायमरीचा करंट आहे, इज व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर टू फुल लोड प्रायमरी करंट. म्हणजे आपण लोड दिलेला नाही, नो लोडला घेतोय, म्हणजे हा नो लोडच्या लोड करंटच्या प्रपोर्शन मध्ये हा कमी आहे. आणि हा किती असतो, अबाउट 1% ऑफ फुल लोड करंट. म्हणजे फुल लोड करंट जर 100 एम्पियर असेल तर नो लोड करंट हा असतो 1 एम्पियर. ऍज आय झिरो इज व्हेरी स्मॉल, म्हणजे आपण बघतो 100 एम्पियरच्या पुढे 1 एम्पियर कुठंच नाही. अँड नो लोड प्रायमरी कॉपर लॉसेस इज व्हेरी निग्लिजिबल. लोड दिला तरच लॉसेस होणार आहेत, कॉपर लॉसेस. म्हणजेच नो लोडला ट्रान्सफॉर्मर मध्ये कुठल्याही प्रकारचे कॉपर लॉसेस होत नाही, हे याच्यावरून आपल्याला सांगायचे. आणि मग फेजर डायग्राम पहा सर्वांनी. फेजर डायग्राम पहा सर्वांनी. आता स्टार्टिंगला पहा आपण इनपुट व्होल्टेज दिलेलं आहे, म्हणजे काही वेळानंतर तो इनपुट व्होल्टेजचा फेजर 90 डिग्री पुढे गेलेला आहे. तर V1 आणि आय डब्ल्यू काय असणार आहे, फेज मध्ये असणार आहे.
आणि मग कोर मॅग्नेटाइज होते आणि मग त्याच्यामध्ये काय होतंय की ईएमएफ E1 आणि ईएमएफ E2 काय होतं इंड्यूस होतंय. आता हेच मी तुम्हाला समजून सांगतोय. पहा सर्वांनी आता फेजर डायग्राम साठी पहिल्यांदा काय करणार तो नेहमी कुठलाही एक फेजर आपल्याला रेफरन्स कन्सिडर करणार तो. तर तो फेजर काय सपोज हा फेजर आहे पहा. हा नेहमी कसा असतो नेहमी एक्स ऍक्सिसच्या एक्स ऍक्सिसला रेफरन्स केलेला आहे. हा आहे ओरिजिन. ओके. काय करतोय आपण इनिशियली व्होल्टेज अप्लाय करतोय म्हणजे V1 आणि त्याच वेळेस काय होत आहे काही ट्रान्सफॉर्मर मध्ये आपल्याला IC किंवा IW हा कंपोनेंट काय होतोय कोर लॉसेस स्टार्ट होतात लगेच. IC और IW हा काय होतोय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे हा याच्यामुळे काय होतं कोर मध्ये काय होतं वॅट फुल कंपोनेंट तयार होत आहेत. तर आता थोड्या वेळानंतर काय होणार आहे की हा फेजर 90 डिग्री शिफ्ट झालेला पहा. आता ह्या 90 डिग्री शिफ्ट मध्ये काय होतंय पहा. ह्या 90 डिग्री मध्ये काय होतं पुढं कोर मॅग्नेटाइज होईल. कोर मॅग्नेटाइज कशामुळे होते की प्रायमरी करंट जो आहे आता तो कोणता आहे I0 आहे. नो लोडचा करंट म्हणजे सप्लाय करून टोटल करंट किती घेतलेला I0 हा करंट ड्रॉ केलेला आहे पहा. म्हणजे ज्यावेळेस ट्रान्सफॉर्मर आपण ऑन करूया त्यावेळेस त्याचं टोटल करंट काय असेल I0 असेल. म्हणजे I0 झाल्यानंतर काय होईल त्याचे दोन पार्ट पडलेले आहेत म्हणजे IC आणि IW. IC आणि IW मुळे काय होतात लगेच काय होतात की और कॉपर लॉसेस तयार होतात तिथे त्या ठिकाणी म्हणजे सॉरी कोर लॉसेस तिथे क्रिएट होतात पहा. आता म्हणजे हा इथं आलेला आहे V1 आणि याचा कंपोनेंट जो आहे आपण म्हणूया तो IW आहे. मग काय होईल की कोर मॅग्नेटाइज होईल. कोर मॅग्नेटाइज कशामुळे होती ती मॅग्नेटायझिंग करंट मुळे होती पहा म्हणजे IM किंवा IMU. मॅग्नेटायझिंग करंट मुळे काय होते कोर मॅग्नेटाइज होते म्हणजे कोर इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट होते आणि त्या ठिकाणी कोर काय करते इझिली फ्लक्स काय करते की कॅरी करते. ठीक आहे. आणि ह्या दोन्हींचा जो रिझल्टंट आहे या दोन्हीचा रिझल्ट काय असणार आहे I0 असणार आहे पहा. हा जो आपण पाहतो ना I0 म्हणजे हा आपल्याला माहिती जो पहिला कंपोनेंट आपण IC IW दुसरा IM किंवा IMU असेल. आणि हा जो काय रिझल्ट तुम्हाला सांगता हा असेल आता I0. आणि मग काय होतंय की ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी मध्ये म्हणजे पहिला कोणता तयार होईल E1 तयार होईल पहा म्हणजे प्रायमरी वाइंडिंग मध्ये EMF तयार होईल आणि मग सेकंडरी वाइंडिंग मध्ये EMF E2 तयार होईल पहा.
म्हणजे पहा V1 स्टार्टिंगला आहे, मग त्याच्यानंतर V1 बरोबर काय आहे IW, त्याच्यानंतर IM और IMU आलेला आहे, त्याच्यामुळे काय आल्यानंतर EMF इंड्यूस झालेला आहे पहा. म्हणजे हा सिक्वेन्स पहा असा करायचा, इथून पाहायचा सर, असा सिक्वेन्स याचा हा. फेजर डायग्राम समजली त्याला आता नो लोडची, त्याला लोडची पण समजेल पहा. म्हणजे ईएमएफ लगेच जनरेट होत नाही किंवा तयार होत नाही. पहिल्यांदा काय होतोय की इनपुट व्होल्टेज दिल्यानंतर लगेच सडनली वॅट फुल कॉम्पोनंट किंवा कोर लॉस कॉम्पोनंट सप्लाय व्होल्टेज बरोबर येतोय. मग ह्या करंट किती I0, त्याचा दुसरा कॉम्पोनंट काय आहे IM किंवा IMU, याच्यामुळे काय होते कोर मॅग्नेटाइज होते आणि फ्लक्स कॅरी होते. मग फ्लक्स कॅरी झाल्यानंतर काय होतंय, ह्या दोन्हींचा रिझल्टंट म्हणजे काय असणार आहे, I0 असणार आहे. आणि हा जो काय अँगल आहे हा आपण घेतलेला आहे, नो लोडचा अँगल घेतलेला आहे ∅0. आणि सर्वांना माहिती आहे की I0 ची व्हॅल्यू, आय ची व्हॅल्यू, IC ची व्हॅल्यू काय आहे, I0 cos ∅0. आणि IM ची व्हॅल्यू काय आहे, I0 sin ∅0. वाटलंच तुम्ही व्हेरीफाय करून पहा. सर्वांना माहिती हा राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे ऍडजस्टंट साइड काय आहे IW बरोबर, cos ∅0 काय येणार आहे IW किंवा IC अपॉन I0 येणार आहे. म्हणजे ऍडजस्टंट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनियस. म्हणजे सिम्प्लिफाय केलं तर IC इज इक्वल टू I0 cos ∅ मिळाला आहे. आता ह्या ठिकाणी पहा ∅0 याचा साइन रेशो घ्या, समोरची बाजू येईल ही बाजू येईल पहा, ही बाजू आणि ही बाजू सेम आहे. लॉ ऑफ पॅरललोग्राम वापरला या ठिकाणी. म्हणजे आपल्याला काय भेटलाय, ही साइड डिवाइडेड बाय हायपोटेनियस, ही साइड आणि साइड सेम आहे. ही साइड कोणती IM, म्हणजे हा पण IM असेल, म्हणजे IM sin ∅0 असेल. तर ही झाली आपली नो लोडची फेजर डायग्राम झालेली आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा डायग्राम पाहून घ्या सर्वांनी. फेजर डायग्राम सर्वांना मला वाटतं आता बेटर वेने आपण घेतलेली आहे. आणि मग आपण पाहणार आहे ट्रान्सफॉर्मर ऑन लोड पाहणार आहे नंतर पुढल्या लेक्चरला आपण. ठीक आहे, थांबू आपण या हॅलो ठिकाणी. हॅलो अटेंडन्स भरा. हॅलो सर. हा सर ते युनिट 3च्या स्क्रीनशॉट काढायचा आहे, ते लिहायसाठी आपण नोट्स, तेवढं स्क्रीनशॉट दाखवा ना. कशाला तुम्ही लेक्चरला मॅडम सांगितलं होतं